हॅलो नमस्कार मंडळी. सर्व कथाप्रेमी आणि श्रोते यांचं कथारंग बाय सानिका या आपल्या कथा मंचावर मनापासून स्वागत आहे. या चॅनेलच्या कथांवर येणारे तुमचे कमेंट्स, रिप्लाय, व्हॅल्युएबल सजेशन, सपोर्ट यामुळे माझं कथाकथन आणि चॅनल खूप छान ग्रो होत आहे. आपल्या या चॅनलवर दिवसेंदिवस सबस्क्रायबर पण त्याच्याहीपेक्षा श्रोते वाढत आहेत. पण हे श्रोते या चॅनलला अजून सबस्क्राईब करत नाही आहेत. श्रोते हो, जर तुम्हाला या कथा ऐकायला आवडत आहेत तर या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा. श्रोते हो, तुमच्यासाठी हे एक क्लिक सहज आणि सोपं आहे, पण तुमच्या या ॲक्टिव्हिटीमुळे मला हे चॅनल इम्प्रूव्ह करायला खूप छान मदत होईल आणि तुमच्यासाठी नवीन नवीन कथा आणण्यासाठी मला हुरूपसुद्धा येईल. म्हणून या चॅनलला सपोर्ट, सबस्क्राईब, शेअर आणि गाईडसुद्धा करत राहा आणि नवीन नवीन कथा ऐकण्याचा आनंद घ्या. तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. चला ऐकूया कथा संघर्ष. आणि लेखिका आहेत शैलजा राजे. आज सासूबाईंचा आणि माझा थोडा खटका उडाला. अलीकडे आमचे हे असे खटके नेहमी होत असतात. कितीही प्रयत्न केला तरी आमचं काहीतरी घडतं आणि मग बोलणं प्राप्त होतं. आम्ही दोघी काही पूर्वीसारख्या अशिक्षित सासूसुना नाही. दोघीही ग्रॅज्युएटच नव्हे तर पोस्ट ग्रॅज्युएट आहोत. सासूबाई अजूनही नोकरी करत आहेत. घरात त्यांचे 700-800 रुपये येत आहेत. सगळं मला मान्य आहे. या घराच्या उत्कर्षासाठी, भरभराटीसाठी सासूबाई झिजल्या आहेत. आज हा आमचा सुरेख बंगला, दाराशी उभी असलेली गाडी, सुधीरला मिळालेली स्कूटर, हे सारं मिळवताना सासूबाईंनी हातभार लावलाय. सारं मला मान्य आहे. किंबहुना कर्तबगार सासूचा मला अभिमानही आहे. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की मी माझं व्यक्तिमत्व त्यांच्या पुढे ठिसूळ करून घ्यावं. त्यांच्या इतकी मीही बुद्धिमान आहे. मलाही स्वतःचे विचार आहेत आणि त्या विचाराशी मी प्रामाणिक आहे. दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणं निदान मला तरी मानवणार नाही. कधी कधी मला त्यांचं नवलच वाटतं. जे त्यांनी भोगलंय ते मला त्या दरवेळी ऐकवतात आणि म्हणतात, सारं काही आयतं असं पायाशी मिळालं म्हणजे त्यांची किंमत नसते हेच खरं. मला हसू येतं या बोलण्याचं. किंमत करायची म्हणजे मी काय करायचं? बंगला बांधताना सासूबाईंनी कष्ट घेतले असतील. कधी वाद घालणारच नाही, पण त्यावेळी त्यांनी कष्ट केले म्हणून मी आता काय करावं, कोणते कष्ट करावे? लहानपणी बाबा मला नेहमी एक गोष्ट शिकवायचे. म्हणायचे, आयुष्य ही लढाई असेल तर ती जिंकायला हवी आणि आयुष्य हे संगीत समजणार असशील तर ते सुरेल गायला शिकायला पाहिजे. आज माझं जीवन लढाई नाही, सुरेल संगीतही नाही. ते आहे जीवन. जीवन हे जगण्यासाठी असतं एवढं मला माहिती आहे आणि ते जगताना दुसऱ्यांचाही विचार करावा लागतो एवढं मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी शक्यतो कुणालाही न दुखवण्याचा प्रयत्न करते. सोसता येईल तेवढं सोसते, पण कधी कधी सारंच असह्य होतं. मी MA झाले. ज्या कॉलेजातनं सासूबाई BA झाल्या होत्या त्याच कॉलेजातनं मी BA झाले. जी बक्षिसं त्यांना मिळाली तीच मीही मिळवली. मला तो दिवस चांगला आठवतोय. आमचा बक्षीस समारंभ होता. मी ज्या विषयात पारितोषिकं मिळवत होती त्या विषयांचे आमचे प्रोफेसर म्हणजे सासूबाईंचे क्लासमेट होते. समारंभानंतर एका प्रोफेसरांनी माझी मुद्दाम सासूबाईंशी ओळख करून दिली. ते म्हणाले, मिस वैद्य, आज जी प्राइजेस तुम्हाला मिळाली आहेत ना ती सारी प्राइजेस या मिसेस सोमनांनी त्यावेळी आमच्या विद्यार्थी दशेत मिळवली आहेत. शी इज माय क्लासमेट. मुद्दाम तुमची ओळख करून दिली. मी आईच्या संस्कारांना जागले. वाकून नमस्कार केला त्यांना. सासूबाईंनी पटकन माझा हात हातात धरला. मला ताट उभं केलं. म्हणाल्या, यू शूड नॉट डू लाईक दॅट. तुम्ही आणि मी एकाच बुद्धिमत्तेच्या आहोत याचा अभिमान वाटतो मला. आय एम व्हेरी ग्लॅड टू मीट यू. असं म्हणाल्या आणि माझ्याशी हस्तालोंदन केलं. मला त्या बाईंचंही वागणं फार आवडलं. वाटलं खरी स्पोर्ट्स. मी हसू म्हणाले, सारखी बुद्धिमान असेल तर
ती फार ही अशी बक्षिसं मिळवण्यापुरतीच. बाकी सर्व दृष्टीनं आपण माझ्यापेक्षा खूपच श्रेष्ठ आहात. आपला अनुभव, आपली परिस्थिती, मुकाबला करण्याची वृत्ती, आपली कर्तबगारी सारी कसोटीला उतरली आहेत. खरोखरच मी हे सारं मनापासून बोलत होते. मी या मिसेस सोमणांच्या हुशारीबद्दल खूप ऐकलं होतं. त्या खूप हुशार होत्या. या बाईंच्यामुळे त्या गृहस्थाला संपत्तीचा, मानाचा लाभ झाला होता. नाहीतर मी त्या गृहस्थांना, श्री सोमणांना अजून पाहिलं नव्हतं. मुद्दाम पाहावं अशी अजून मला उत्सुकताही कधी वाटली नव्हती. परंतु आता या सौ सोमणांची ओळख झाली असता मला एकदम त्या श्रीयुत सोमणांची आठवण झाली. एवढ्या तेजस्वी स्त्रीचा पती निदान दिसायला तरी कसा आहे हे पाहावं अशी उगाचच जिज्ञासा वाटली. खरं तर त्याच कुतूहलाखेरीज दुसरं काहीही नव्हतं. आणि हे कुतूहल तरी काय, खूपसं ऐकलं होतं म्हणूनच. आम्ही दोघी बोलत असताना 2 माणसं जवळ आली. एक होता तरुण 25शीतला आणि दुसरे होते 50शीच्या आगेमागे असणारे प्रौढ गृहस्थ. मी तर्क केला, हे चिरंजीव आणि हे पती. आम्ही बोलत होतो आणि ते दोघं बाजूला उभे होते मुकाट्यानं. खरं सांगते त्यावेळी मनात आलं होतं, पडेल चेहऱ्यानं. आमचं बोलणं संपलं. बाई जायला निघाल्या आणि जाता जाता गडबडीत म्हणाल्या, खरंच मिस वैद्य, तुमची ओळख करून द्यायचीच राहिली. हा माझा मुलगा सुधीर. आणि सुधीर ही यंदाची स्कॉलर बरं का. 25-30 वर्षापूर्वी तुझ्या आईनं जो मान मिळवला होता तोच यंदा या मिस वैद्यांनी मिळवलाय. खरंच सांगते, मला आज खूप आनंद झाला. कुणीतरी आपल्यासारखीच आहे याचा. मी परत त्यांचे आभार मानले आणि परतले. त्याही गेल्या. मी मनाशी नवल करत राहिले. बाईंनी मुलाची ओळख करून दिली, पण त्या दुसऱ्या गृहस्थांशी का नाही दिली? त्या मुलापेक्षा तेच गृहस्थ शांत वाटले. ते आमच्या दोघींचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. बोलण्यात एखादा अचूक योग्य शब्द आला की नकळत दाद देत होते. मला ते सर्व जाणवत होतं. बाईंनी आपली ओळख करून द्यायला हवी असं वाटत असताना ती सारी मंडळी निघून गेली होती. मला उगाचच चुटपुट लागली. यानंतर साधारण 15-1 दिवस झाले आणि अचानक ते गृहस्थ माझ्यासमोर उभे राहिले, हसतमुख. त्या दिवशीचा त्यांचा तो काहीसा उतरलेला चेहरा आज साफ पुसलेला होता. मला पाहताच ते मोकळ्या आवाजात म्हणाले, काय ओळखलत का मला? मला काय झालं कुणास ठाऊक. मी ताडकन बोलले, कशी ओळखणार, आपली तर ओळखच झालेली नाही. त्यांचा चेहरा क्षण मात्र झाकुळला. दुसऱ्या क्षणी ते पहिल्याच आवाजात बोलले, ओळख करूनच द्यायला हवी असा थोडाच नियम आहे. आपल्याला ओळख करून घेताही येते. मी ओशाळलेल्या मानेनं नुसताच हुंकार दिला. त्यानंतर 2-4 वेळा श्री सोमण यांना भेटले. पहिल्या इतक्याच ते मोकळ्या मनाने ते बोलले. आमची नकळत मैत्री जमली. ते 50शी उलटलेले, मी जेमतेम 20शीचा उंबरठा पार केलेली. पण मैत्री जमली, निर्माण झाली आणि त्यांनी मला मागणी घातली आपल्या मुलासाठी. सौ सोमण या एका विदुषीचा, श्रीमंत स्त्रीचा सुधीर हा एकच मुलगा. जोडीला एखादी बहीणसुद्धा नव्हती. मी नवलानं बघतच राहिले आणि पप्पांना म्हणाले, पप्पा, अहो ज्याच्याशी माझं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतंय त्या तुमच्या मुलाशी माझी ओळख तर पुरती झालेलीच नाही आहे. नसू दे ग, होईल आपोआप. पण खरंच माझा सुधीर फार चांगला आहे. माझा ऐक, माझा विश्वास आहे ना तुझा? असं नका बोलू पप्पा. गेल्या 6 महिन्यात तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आहे. मला तुमच्याबद्दल खूप वाटतं ना? मग हो म्हण. माझं एक शल्य आहे सुमा. सुधाशी माझं लग्न झालं तेव्हा ती जेमतेम इंटर झालेली होती. ती हुशार होती, खूप बुद्धिमान. मला तिचं कौतुक वाटायचं. तिच्या बुद्धीला वाव देण्यासाठी मी सतत धडपडलोय. पण तुला सांगू नये, पण आज मला वाटतं मी म्हणजे एक सर्वसामान्य माणूस. मला बुद्धी नाही, महत्त्वाकांक्षा नाही, काही नाही. त्या दृष्टीने ती माझ्याकडे पाहते, माझी फार अवहेलना करते. पण पप्पा, यात माझा काय संबंध? खूप जवळचा आहे. तू तिच्या इतकीच बुद्धिमान आहेस.
किंबहुना थोडी सरसही. माझा सुधीरही फार हुशार आहे ग, समंजस मुलगा आहे. माझी एक इच्छा आहे सुमा, सुधाला कळू दे तिच्यासारखीच एक बुद्धिमान स्त्री केवळ आपलीच पूजा करत नाही तर दुसऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचीही जोपासना करते. मी पप्पांच्याकडे पाहिलं. त्या शांत गंभीर चेहऱ्यावर वेदना उमटली होती. मला सुधीरचा त्या पहिल्या भेटीतला चेहरा आठवला, काहीसा संकोचलेला, आईच्या होला हो करणारा, काहीसा स्वत्व हरवलेला. मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी हो म्हटलं, पण अट घातली, माझी आणि सुधीरची भेट झाली पाहिजे. मला त्याच्याशी बोलायचं आहे एकदा. आणि आमचं लग्न झालं. सुधीर खरंच स्वभावाने फार समंजस, नको इतका. सारं साम्राज्य सासूबाईंचं. भाजी करा त्यांच्या इच्छेची, आमटीला मसाला सांगतील तो, पाहुणा आला तर चहा करायचा का नाही हेही त्याच ठरवणार. आमचा पहिला खटका उडाला तो लग्नानंतर महिन्याभरातच. मी लग्नासाठी 2 महिन्यांची रजा काढली होती. माझी रजा संपण्याच्या आधी 8च दिवस आम्ही काश्मीरहून परत आलो. आमच्या त्या 1.5 महिन्याच्या मधुचंद्राच्या काळात मी सुधीरला केवढं फुलवलं होतं. त्याच्या इच्छेला मी महत्त्व देते हे जाणवूनही दिलं. आणि आम्ही परत आलो त्यावेळी मला एक समाधान होतं. सुधीर आपली इच्छा व्यक्त करत होता, कळत नकळत माझ्यावर हुकूमत गाजवत होता. त्यावेळी रुसूनही बसत होता, आपलं म्हणणं मान्य करायला भाग पाडत होता. पुरुष जसा वागायला हवा तसा तो वागत होता. आम्ही घरी आलो आणि मी नोकरीवर जायची तयारी सुरू केली. ते पाहून सासूबाई म्हणाल्या, सुमा, तुला नोकरीची काय गरज? तू आपली राहा ना घरी, मस्त सुख घे, जरा घराकडे लक्ष दे. त्यापेक्षा आपण आता विश्रांती घ्या, खूप कष्ट झाले, घराकडे पहा. अगं, माझी एवढ्या वर्षाची नोकरी, केवढे बेनिफिट्स आहेत मला. काही वर्षांनी मलाही हे सगळं मिळेल, शिवाय घेतलेलं शिक्षण वाया का दौडू? मग मी काय अशिक्षित आहे काय? माझंही ज्ञान गंजून जायचं. छे, खूप उजाळा आहे आपल्या ज्ञानाचा, मी ठासून म्हटलं. त्या चिडल्या. सुधीरला म्हणाल्या, काय रे, तुझं काय म्हणणं आहे? मला हे पसंत नाही. पण ती म्हणते तेही काही खोटं नाही, तूच घरी बस, विश्रांती घे. सुधीरचं बोलणं ऐकून त्या एकदम तडकल्या. म्हणाल्या, मी घरी बसून तुमचं कसं वागणार रे? सुमाला काय एकदम माझ्या एवढा पगार मिळणार आहे? नाही मिळालं तर आपण काटकसरीने राहू, पण तू आता विश्रांती घे. पप्पाही बोलले आणि सासूबाईंना समजलं आम्ही त्यांच्या विरुद्ध आघाडी केली आहे आणि त्या आघाडीचं नेतृत्व न बोलता मी केलं आहे. ही पहिली सुरुवात आणि मग इथून पुढे अनेक प्रसंग, कधी क्षुल्लक असे तर कधी फार महत्त्वाचे. पण मी माझी वृत्ती बदलणार नव्हती. सासूबाई सतत चिडत होत्या, रागवत होत्या, पप्पांना दटावत होत्या. मधूनच मला म्हणत होत्या, आज तुला जे वाटतंय ते खरं नाही एवढी मी खपले, म्हणून हे सारं वैभव तुला मिळालं आहे, नाही तर काय केलं असतंस? आपल्यासारखीच तिळ तिळ झिजले असे संसार रंगरूपाला आणण्यासाठी आयुष्यात आपल्या साथीदारासह सारं उभं करण्यात खूप आनंद असतो. तो भोगला असता आपल्यासारखाच. पप्पांनाही क्रेडिट आहे की. मी सदा स्पष्ट बोलते, त्यांना योग्य तो मान देऊन, आणि तरीही ते चिडतात, रागवतात. मला माहिती आहे त्यांचा इगो मी दुखावते म्हणून हा सारा त्रागा. पूर्वीच्या सासूसारखाच. पूर्वी तरी सासवा सुनांचे कलह का व्हायचे? आपलं स्थान सोडायला सासूबाई तयार नसत म्हणूनच ना. आजची रंगरूप चौकट बदलली आहे एवढंच, बाकी चित्र तेच आहे, सत्तेची हाव. पूर्वी म्हणे वानप्रस्थाश्रम आहे. खरंच कल्पना किती छान आहे. आम्ही आमच्या मोठ्या माणसांनी उठून वनात जावं असं काही म्हणत नाही आहे, पण नव्या उमेदीच्या सुनेनं काही नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर केला तर बिघडलं कुठे? आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मोकळी जागा आहे. सासूबाई म्हणतात तिथे भाजी लावावी. मी म्हणते एवढ्या मोठ्या जागेत आजूबाजूच्या मुलांना काही शिकवता येईल असा वर्कशॉप काढावा. पप्पांनी तिथे शिकवावं. आमच्या आजच्या खटक्याचं हेच कारण. मला माहिती आहे पप्पांना असा काही उद्योग फार आवडतो, पण सासूबाई ऐकायला तयार नाही आहेत.
केवळ त्यांची लहर म्हणून हा भाजीपाल्याचा उद्योग. त्यानं म्हटलं, ठीक आहे, आपण घर बसल्या बागकाम करा. हे तर मानवणारच नाही. समाजात वावरायची, मानपान मिळवायची एक तर विलक्षण सवय त्यांना जडली आहे. त्यांना घर हवं आहे, पण ते केवळ त्यांची इमेज आणखी प्रकाशात आणण्यासाठी, प्रतिष्ठा वाढविण्यासाठी. त्यांचा बराचसा वेळ बाहेर जातो आणि तरीही घरावर हुकूमत गाजवायची त्यांना हौस आहे. मी त्यांची हुकूमत मानत नाही. त्यांचा अपमान न करता मी मला करायचं ते करते. मी घरावर प्रेम करते, सुधीरवर करते, पप्पांच्यावर करते, माझ्या 2 छोट्या पिल्लांवरही करते. पण माझ्या प्रेमापोटी मला त्यांना दुबळं करायचं नाही आहे. त्यांच्या परिघातच माझं व्यक्तिमत्व मला उजळ करायचं आहे. मलाही महत्त्व आहे. माझ्या बुद्धीवर, माझ्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. पण विकास करण्यासाठी मी दुसऱ्याची प्रगती थांबवणार नाही आहे. सुधीर आणि मी जोडीजोडीनं प्रगतीपथावर वाटचाल करूच, तरच मला त्याची गोडी वाटेल. यशाचा आनंद भोगता येईल. माझी ही वृत्ती आहे. जीवनाच्या या पथावर आज मी उभी आहे. सासूबाई अर्ध्या अधिक रस्ता चालून गेल्या आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची जिद्द, त्यांनी वापरलेली शिदोरी या साऱ्याचा मला खास उपयोग होणार आहे. मला ते खरं सगळं हवं आहे, परंतु त्यासाठी आम्ही एकमेकीस सहकार्य द्यायला हवं ना. ज्ञानाचा, गुणांचा, बुद्धीचा एकमेकींना उपयोग करून घ्यायला हवा. आजकालच्या धकाधकीच्या जमान्यात हे एवढं सहजीवन खरं तर आवश्यक आहे. परंतु स्वतःचीच इमेज रंगवायच्या दंग असलेल्या माझ्या बुद्धिमान सासूबाईंना हे कसं पटावं. मी नोकरी सोडावी असा अट्टहासाने सांगणाऱ्या सासूबाई स्वतः मात्र तसा विचार करायला राजी नाहीत. ज्ञान गंजणार असेल ते फक्त त्यांचंच का, माझं का नाही? की ते गंजलं तरी चालेल असं म्हणायचं आहे त्यांना? एवढी ही असहिष्णू वृत्ती का? मिळेल का त्याचं उत्तर? श्रोते हो, कशी वाटली ही कथा? नक्की कमेंट करून सांगा. कथा थोडीशी वेगळी आहे, पण खरंच छान आहे. कमेंट करा. पुन्हा घेऊन येईन नवीन एखादी अशीच छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.